ओम शांती. आज आहे 15/12/25. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही आता आत्मिक बाबांद्वारे आत्मिक ड्रिल शिकत आहात. ह्याच अभ्यासाद्वारे तुम्ही मुक्तिधाम शांतिधाममध्ये जाणार आहात. प्रश्न: बाबा मुलांचा पुरुषार्थ करून घेत असतात, पण मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये खूप स्ट्रिक्ट राहायचं आहे? उत्तर: जुन्या दुनियेला आग लागण्याआधी तयार व्हायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये राहून बाबांकडून पूर्णपणे वारसा घेण्यामध्ये खूप स्ट्रिक्ट राहायचं आहे. नापास होता कामा नये. जसे ते विद्यार्थी नापास होतात तर पश्चाताप करतात ना. समजत असतात की आमचं वर्ष फुकट व्हायला गेलं. कोणी ना कोणी म्हणत असते, नाही शिकलं तर काय झालं. पण तुम्हा मुलांना खूप स्ट्रिक्ट राहायचं आहे. शिक्षकाने असे म्हणू नये, टू लेट, म्हणजे खूप उशीर झाला. ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना आत्मिक पाठशाळेमध्ये डायरेक्शन देत आहे, वा असं म्हणू शकता की ड्रिल करवून घेत आहे. असे टीचर्स, म्हणजे जसे टीचर्स डायरेक्शन देत राहतात किंवा अभ्यास करून घेत असतात, हे आत्मिक पिता पण मुलांना डायरेक्ट म्हणत आहे. काय म्हणतात? मन मना भव. मग एकाची आठवण करा. जसे ते म्हणतात ना, अटेन्शन प्लीज, तसे बाबा म्हणतात मन मना भव. हे जसं काय प्रत्येकजण आपल्यावर स्वतःच उपकार करत असतात. बाबा म्हणतात, मुलांनो, मामेकम मज एकाची आठवण करा. अशरीरी बना. हा अभ्यास आत्मिक मुलांना आत्मिक पिता शिकवत आहे. ते परम शिक्षक आहेत. तुम्ही पण नायब शिक्षक आहात. सर्वांना सांगत असताना स्वतःला आत्मा समजून बाबांना आठवण करा. देही अभिमानी भव. बाबा डायरेक्शन देत असतात मुलांच्या कल्याणार्थ. बाबा तर म्हणतात, मला कुठलेही शरीर नाही. मी ड्रिल शिकवत असतो, डायरेक्शन देत असतो. येतातच ड्रिल शिकवण्यासाठी. तुम्हाला तमोप्रधानतेपासून सतोप्रधान बनायचे आहे. हे तर खूप सोपे आहे. शिर्डी बुद्धीमध्ये आहे. 84चे चक्र फिरून कसे खाली उतरत आलो. आता बाबा म्हणतात, तुम्हाला परत जायचे आहे. असे कोणीही शिकवू शकत नाही. बाबा म्हणतात, तुम्ही असे म्हणू नाही शकणार. कसे निश्चय करू? जर संशय आहे तर विनश्यंती होऊन जाल. शाळेतून पाय काढला तर शिक्षण बंद होऊन जाईल. पद पण विनश्यंती होऊन जाईल. मग खूप नुकसान होईल. प्रजामध्ये पण कमी पद होऊन जाईल. मुख्य गोष्टच आहे सतोप्रधान पूज्य देवी देवता बनणे. आता तुम्हा ब्राह्मणांना समज आली आहे. आतमध्ये आनंद पण होतो जरूर. हे शिक्षण चांगले वाटते ना. भगवानुवाच आहे, त्यांनी तर श्रीकृष्णाचे नाव दिले आहे, पण श्रीकृष्ण अभ्यास म्हणजे ड्रिल शिकवू शकत नाही. हे तर बाबा शिकवतात. आता बाबा 21 जन्मांकरिता दुःख दूर करण्यासाठी शिकवत आहे. तिथे तर राजाई आहे. तिथे खूप सुख आहे. बाबा आपल्याला त्रिकालदर्शी बनवत आहे. बाबा म्हणतात, भलनिश्चय बुद्धी होत असतात, तरीही माया खूप जणांना पाडत असते. समाचार येत असतात ना. संगदोष लागला, चलायमान झाले तर म्हणतात, लग्नाशिवाय नाही राहू शकत. त्यांना मायारूपी ग्रह येऊन पकडून टाकतात. असे खूप केस होत असतात. माया मुखामध्ये टाकून हप करून टाकते. स्त्रीरूपी माया खेचत असते. बाबा म्हणतात, बाबा तर पुरुषार्थ करून घेत असतात. तयार होऊन बसायचे आहे. टीचरवर अशी वेळ येऊ नका देऊ की टू लेट म्हणावे लागेल. नापास होणारे पश्चाताप करत राहतील. तुम्हा मुलांना स्ट्रिक्ट राहायचे आहे. यामध्ये काही त्रास होत असेल तर बाबांना विचारू शकता. हीच मुख्य गोष्ट आहे.
5,000 वर्षापूर्वी पण बोललो होतो. मामेकम मज एकाची आठवण करा. मी पतित पावन आहे, सर्वांचा पिता आहे. बाबा कल्प कल्प येऊन रक्षा करत असतात, तेव्हा तर त्यांना दुःखहर्ता सुखकर्ता म्हणतात. बाबा म्हणतात, ह्या डोळ्यांनी जे काही दिसत आहे ते सर्व स्मशानात जाणार आहे. आता तुम्ही संगमावर आहात, अमरलोक येणार आहे. आता आपण पुरुषोत्तम बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. हे कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग आहे. दुनियेत बघतच आहात की काय काय घडत आहे. आता बाबा आलेले आहेत जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी. तेच महाभारत लढाई आहे. तुम्ही किती समजदार बनला आहात. आपला श्वास व्यर्थ नाही घालवायचा. तुम्ही जाणत आहात श्वास सफल होतच आहे ज्ञानाने. अच्छा, बाबा म्हणतात गोड गोड, खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, मायापासून वाचण्यासाठी संगदोषापासून खूप खूप सांभाळ करायची आहे. आपली लाईन क्लिअर ठेवायची आहे. श्वास व्यर्थ घालवू नये. ज्ञानाने सफल करायचा आहे. दुसरा, जेवढा वेळ मिळेल योगबल जमा करण्यासाठी आत्मिक ड्रिलचा अभ्यास करायचा आहे. आता कोणतेही नवीन बंधनामध्ये अडकायचे नाही. वरदान, बाबांच्या छत्रछायेच्या अनुभवाद्वारे विघ्नविनाशकची डिग्री घेणारे अनुभवी मूर्त भव. विस्तार, जिथे बाबांची साथ आहे तिथे कोणीही काही करू शकत नाही. हा साथीचा अनुभवच छत्रछाया बनत असते. बापदादा मुलांची सदाकाळ रक्षा करत असतात. पेपर येतात तुम्हा लोकांना अनुभवी बनण्यासाठी. त्यामुळे सदैव समजायचे आहे की हा पेपर क्लास पुढे घेऊन जाण्यासाठी येत आहे. त्यामध्येच सदाकाळसाठी विघ्नविनाशकची डिग्री आणि अनुभवी मूर्त बनण्याचे वरदान मिळून जाईल. आता जरासुद्धा गोंधळ करतात किंवा विघ्न घालतात ही असतील तर ते हळूहळू थंड होऊन जातील. तर बोधवाक्य आहे, जे वेळेवर सहयोगी बनतात त्यांना एकच पदमगुणा फळ मिळून जाते. जे वेळेवर सहयोगी बनतात त्यांना एकाच पदमगुणा फळ मिळून जाते. अच्छा, ओम शांती.